स्टार्ट करू. सर्वांना सविनय जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129व्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना, सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना खूप खूप शुभेच्छा देतो. खरं तर आता या कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली आणि संपूर्ण समाजाला आदर्शवत वाटेल अशा प्रकारची ही आदर्शशी जयंती आपण डिजिटल आणि ऑनलाईन पद्धतीने साजरी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार, आधुनिक राष्ट्रवादाचे उद्गाते, या देशातल्या तमाम शोषितांचे, वंचितांचे उद्धार करते, एक व्युत्पन्न विचारवंत, या बहिष्कृत उपेक्षित समाजाची एक साक्षात भीमशक्ती, युगपुरुष, मुक्याला बोल देणारे आणि वर्षानुवर्ष इथल्या विषमतावादी व्यवस्थेला ठोकर मारून समतावादी विचारांच्यावर नवीन राष्ट्र उभारणी करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा घेऊन चालणारी तुम्ही आम्ही मंडळी. खरं तर आज मुकनायकने तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली. तेवढं दखलपात्र मला समजलं आणि मला या मुक्याला देखील बोल दिलं, त्याबद्दल मुकनायक टीमचं देखील मी मनापासून आभार मानतो. आपण ज्या प्रकारे जयंती साजरी केली यातून एक मेसेज जातोय की तो आपल्या बुद्धिजीवी असण्याचा. खरं तर अनिलेशन ऑफ कास्टमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कोणताही वर्ग जर तो सत्ताधारी वर्ग नसला तर तो प्रभावी वर्ग असतो. बुद्धिजीवी वर्ग हा जरी सत्ताधारी वर्ग नसला तर तो प्रभावी वर्ग असतो. तो देशाला दिशा देऊ शकतो, कठीण परिस्थितीमध्ये देशाच्या सोबत उभा राहू शकतो, तो पुढाकार घेऊ शकतो, तो कृती करणारा वर्ग असतो आणि बाकीचा जो समाज आहे तो समाज त्याला फॉलो करत असतो. म्हणजे एकंदरीत आंबेडकरी समाज हा कृतिशील समाज आहे, तो प्रभावी समाज आहे आणि या समाजानं ही जी जयंती साजरी केलेली आहे ती उल्लेखनीय आहे. आताच्या या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये ज्या प्रकारे समाज आपली वर्तणूक करतो आहे ती समाजाची वर्तणूक नक्कीच आदर्शवत आहे आणि विचार करण्याजोगी आहे. हा वर्ग जरी सत्ताधारी वर्ग नसला, जो बुद्धिजीवी वर्ग असतो तो सत्ताधारी वर्ग नसला तरी माझं असं म्हणणं आहे की तो स्थितिशील समाज नसतो. आज जरी तो प्रभावी वर्ग असला तर उद्या कालांतराने तो सत्ताधारी वर्ग बनेल, कारण तो बदलत जाणारा समाज असतो, कृतिशील समाज आहे आणि हा आंबेडकरी समाज पुढे जाऊन सत्ताधारी वर्ग बनेल. आज तो प्रभावी वर्ग आहे, एक इंटेलेक्च्युअल लिडरशिप करण्याचं तो काम करत आहे आणि या प्रभावी वर्गाचे आपण सगळे वारसदार आहोत. आपण सगळे कार्यकर्ते बाबासाहेबांच्या विचारावरती काम करत आहोत. फॅन लावतो का? स्लो लाव. कमी करा. मित्रांनो, मुकनायक टीमने विषय दिलेला आहे की आंबेडकरी विद्यार्थी चळवळ, आंबेडकरी शैक्षणिक विचार. या विषयाला सुरुवात करत असताना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की इटलीचा थोर समाजशास्त्रज्ञ मॅझनी असे म्हणतो की विचार हे मरत नसतात, कधीही मरत नसतात. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना प्रतिवाद करत असताना म्हणतात की विचार हे मरते असतात, विचार मरतात त्यावेळेला की ज्या वेळेला त्या विचारांचा प्रचार आणि प्रसार होत नाही, त्याचे योग्य फॉलोअर्स तयार होत नाहीत आणि तो समाज मूर्तवत होऊन जातो. म्हणजे बाबासाहेब म्हणतात की विचारांची घुसळण झाली पाहिजे. बाबासाहेबांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही विचारांची घुसळण, विचार जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम सुरू आहे. विषय असा आहे की आंबेडकरी विद्यार्थी चळवळ, आंबेडकरी शैक्षणिक चळवळ. आंबेडकरी शैक्षणिक चळवळ या विषयावर बोलत असताना मला थोडी पार्श्वभूमी मांडावीशी वाटते की बाबासाहेबांची ही जी आंबेडकरी शैक्षणिक चळवळ आहे ती फक्त बाबासाहेबांच्या कामाच्या नंतर सुरू होते अशातला भाग नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना गुरु मानलं त्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी जी शैक्षणिक विचारसरणीचा जी पायाभरणी केली तिथून बाबासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने स्टार्ट होतात. मित्रांनो, एक गोष्ट विचार करण्यासारखी गोष्ट आहे की इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं वर्षानुवर्ष एक गोष्ट आम्हाला प्रकर्षाने नाकारली आणि ती म्हणजे शिक्षण.
पिढ्यानपिढ्या त्यांनी आम्हाला शिक्षण घेऊ दिलं नाही. एक धर्मव्यवस्था होती, ही प्रस्थापित हिंदू धर्मव्यवस्था अशी सांगायची की एका वर्गाने विद्या शिकावी, दुसऱ्या वर्गाने व्यापार करावा, तिसऱ्याने शस्त्र धरावे आणि चौथ्याने नुसती सेवाच करावी. अशा प्रकारची विषमता म्हणणारी ही समाजरचना. म्हणजे शूद्रानं कोणत्याही परिस्थितीमध्ये शिक्षण घ्यायचं नाही, क्षत्रियानं कोणत्याही परिस्थितीमध्ये व्यापार करायचा नाही, व्यापार करणाऱ्या वैश्यानं हातामध्ये शस्त्र धरायचं नाही आणि शूद्रांनी शिक्षणाचा अट्टहास धरायचा नाही, असं म्हणून ह्या व्यवस्थेने पिढ्यानपिढ्यान वर्षानुवर्ष आम्हाला शिक्षणापासून दूर लोटलं. त्यानंतर या परिवर्तनवादी चळवळीमध्ये ज्या वेळेला आपण महात्मा फुले यांच्याजवळ येऊन ठेपतो, त्यावेळेला महात्मा फुले असं सांगतात की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे माणसाच्या सर्व प्रकारच्या शोषणाचं मूळ ही अविद्या आहे, असं महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात. सावित्रीबाई फुले सांगतात की ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही, तयास मानव म्हणावे का. म्हणजे ह्या ज्या महापुरुषांनी आहे तो शिक्षणाचा आग्रह धरलेला आहे. बाबासाहेब म्हणतात की नुसता वही आणि पेन म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला ज्ञानाकडे, ज्ञानाला श्रमाकडे आणि जीवनाला सत्याकडे नेणारा मार्ग म्हणजे शिक्षण. म्हणजे एक शिक्षणातून माणसाला जी जागृती येते, ती जागृती माणसाला सत्याकडे घेऊन जाते आणि त्या शिक्षणाचा आग्रह यांनी धरला. मित्रांनो, आणखीन एक गोष्ट, मूकनायकाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, पूर्ण झालीत. त्याचबरोबर माणगावची जी परिषद होती, जी ऐतिहासिक परिषद, त्या ऐतिहासिक परिषदेला लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी माणगावची जी ऐतिहासिक परिषद होती, त्या ऐतिहासिक परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत दूरदृष्टी सांगितली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचेच नाही तर संपूर्ण देशाचे पुढारी होतील. या माणगाव परिषदेमध्ये आपण आपली जर शैक्षणिक चळवळीच्या बाबतीमध्ये थोडे चाचपणी केली तर आपल्याला असं दिसून येतं की या माणगाव परिषदेमध्ये जे ठराव मांडले गेले, त्या ठरावामध्ये 5वा ठराव असा होता की मुलांना आणि मुलींना लवकरात लवकर सक्तीचं आणि मोफत शिक्षण मिळावं. त्यानंतर 8वा ठराव असा मांडला गेला होता की स्पृश्यांना आणि अस्पृश्यांना एकाच ठिकाणी एक समान असं शिक्षण मिळावं असा आग्रह त्यांनी धरला. आणि त्यानंतर 9वा जो ठराव होता, तो 9वा ठराव असा होता की अस्पृश्यांना त्यांच्यावर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे जी म्हणजे मेलेली जनावर ओढण्याची कामं असतात, ती जनावर ओढण्याची कामं करावी लागतात, त्यांनी या किळसवाण्या व्यवसायातून मुक्त व्हावं म्हणून त्यांना जी शासनाची जमीन आहे, जंगलाची जी जमीन आहे, ती जमीन कसण्यास द्यावी आणि त्या जमीन दिल्यानंतर त्या गृहस्थांच्याकडून असं लिहून घेण्यात यावं की आमच्या मुलांना आम्ही पूर्ण शिक्षण देऊ, शिक्षण देण्यामध्ये कुठलीही काटकसर करणार नाही, असा लेखी दस्त घेण्याचा ठराव त्या ठिकाणी पास केलेला आहे. म्हणजे आपल्या या शैक्षणिक चळवळीची पाळंमुळं इथं कुठंतर रुजलेली दिसतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून नवी समाज रचना प्रस्थापित केली, जी स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्यायाचा आग्रह धरणारी होती. व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांना बळकटी देण्यासाठी बाबासाहेबांनी ज्या मूल्यांचा आग्रह धरला, ती आधुनिक मानवी मूल्य भारतीय राज्यघटनेमध्ये प्रतिबिंबित झालेली दिसतात. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून ज्या वेळेला आम्हाला घटनात्मक अधिकार दिलं, ते घटनात्मक अधिकार हे शिक्षण चळवळीचा मुख्य, कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक चळवळीचा मुख्य गाभा आहे असं मला वाटतं. एक मिनिट मागे हालचाल नको, थोडी कंटिन्यू करतो. या भारतीय संविधानामध्ये आम्ही ज्या वेळेला पाहतो की घटनात्मक अभिवचनं दिली गेली, त्यामध्ये मूलभूत अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, समानतेचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार, घटनात्मक उपाययोजना करण्याचा अधिकार, यामध्ये शिक्षणाचा अधिकार, जो राईट टू लाईफ विथ पर्सनल लिबर्टी, म्हणजे माणूस शिक्षण असल्याशिवाय सन्मानाचं जीवन जगू शकत नाही, अशी उद्घोषणा त्यामध्ये केली गेली. म्हणजे माणसाला जर सन्मानानं जगायचं असेल तर शिक्षण गरजेचं आहे, म्हणून राईट टू लाईफ विथ पर्सनल लिबर्टी मध्ये शिक्षणाचा अधिकार अंतर्भूत करण्यात आला.
दुसरी गोष्ट आहे की राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे भारतीय राज्यघटनेने सांगितली. या राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वामध्ये जो कलम अनुच्छेद 38 आहे तो असं सांगतो की राज्याने लोककल्याणासाठी राज्य व्यवस्था किंवा सरकार प्रस्थापित करायचं आहे. म्हणजे कल्याणकारी राज्याचं धोरण या 38 मध्ये सांगितले गेलं. पुढे जाऊन घटनात्मक अधिकार योजनेचे घटनात्मक उपाययोजना म्हणजे संविधानाच्या आर्टिकल 32 मध्ये सुप्रीम कोर्टाने आणि 226 मध्ये हायकोर्टाने ज्यावेळेला व्यक्तीचे मूलभूत अधिकार हे हनन केले जातात त्यावेळेला न्यायव्यवस्थेकडे दाद मागण्याची उपाययोजना केलेली आहे. म्हणजे काय आपली राज्यघटना अशी सांगते की आपल्याला जे मूलभूत हक्क आणि अधिकार दिलेले आहेत या राष्ट्राचे पाय आहेत. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचा अधिकार आहे आणि ह्या शिक्षण चळवळीचा जो पाया आहे तो इथे रोवला गेलेला आपल्याला दिसतो. मित्रांनो, आपल्या देशाची लोकसंख्या म्हणजे आपला बहुसंख्य युवा लोकसंख्या असलेला वर्ग आहे असं सांगितलं जातं. पण या युवा लोकसंख्या असलेल्या वर्गामध्ये आपण बघतोय गेल्या 5 वर्षामध्ये ज्या प्रकारचं वातावरण उभं आहे गेल्या 5 ते 6 वर्षामध्ये ते नक्कीच एक भारतीय नागरिक म्हणून आपल्याला शरम वाटेल अशा प्रकारचा आहे. हा आपला युवा बहुसंख्या असलेला देश, या देशातली स्थिती काय, हा युवक काय करतोय तर जाती आणि धर्माच्या नावाने दंगली भडकवत असताना दगड उचलत असताना दिसतोय. गेल्या 5 वर्षामध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये जी घुसखोरी झाली, जी झुंडशाही झाली, ज्या प्रकारचं वातावरण निर्माण केलं गेलं ते नक्कीच हे कर माझ्याकडे दे. काय करायचं तू समोर बोलणार आहे. हां समोर होंडा आहे का ना कॅमेरा हे का बंद केलं फॅन? हॅलो दीदी चालू कर. थोडं फॅन लावा. चांगला संवाद होत नाही. फॅन बंद केल्यामुळे खूप हे पण होत आहे. ओके. तर मित्रांनो, गेल्या 5 वर्षामध्ये ज्या प्रकारचं वातावरण इथं निर्माण झालेलं आहे ते नक्कीच विचार करायला लावणार आहे. आपण बघतो की जे युवक आहेत ह्या युवकांना जातीच्या आणि धर्माच्या नावाखालचं जे राजकारण केलं जात आहे, आम्ही पाहतोय की आमच्या जाती अस्मिता आजकाल धारदार होत आहेत. ह्याच्यापूर्वी समाज म्हणून, समाज घटक म्हणून, शोषित वंचित म्हणून लोकांनी आक्रोश केले. पण अलीकडचा जो काळ आहे तो जातीय अस्मितांना उभारी देणारा काळ आहे आणि नक्कीच हे आपल्या संविधानासमोरचं सर्वात मोठं चॅलेंज आहे असं मला वाटतं. आपण कुठेतरी स्वातंत्र्यानंतर विपरीत दिशेने जायला सुरू झालो की काय, हा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होणं साहजिकच आहे. ज्या प्रकारचे इन्स्टिट्यूशनल मर्डर या देशभरातल्या विद्यापीठामध्ये झाले, त्यामध्ये रोहित वेमुलांचा जो काही इन्स्टिट्यूशनल मर्डर झाला तो नक्कीच एक विचार करायला लावणारी गोष्ट म्हणून की ज्या वेळेला या विद्यापीठामध्ये आमची मुलं जी फुलेशाह आंबेडकरी चळवळीच्या पार्श्वभूमीला तयार झालेली असतात, जी व्यवस्थेला प्रश्न विचारतात, ज्यांच्यामध्ये धमक असते की सत्याला सत्य म्हणून जाणतात आणि या व्यवस्थेसमोर की तुम्ही चुकीचे आहात, तुमच्या विचारधारेला कुठल्याही तर्कशास्त्राचा आधार नाही असं म्हणून आपल्या रिसर्चमधून, आपल्या परफॉर्मन्समधून या व्यवस्थेला प्रश्न करायला लागतात, त्यावेळेला यांची जळफळाट जे चातुर्वर्ण्याला मानतात, ज्यांनी इथली ही व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी वर्षानुवर्ष प्रयत्न केलेले आहेत, म्हणजे की ही चातुर्वर्ण व्यवस्था तशीच टिकावी, त्याला कोणतेही आव्हान देऊ नये यासाठी त्यांनी वेळोवेळी
ज्यांनी आव्हान निर्माण केलेलं आहे त्यांना दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे, गाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या रोहित वेमुलांच्या बाबतीमध्ये जसं झालं की एक मेसेज देण्याचा त्याने प्रयत्न केला की खबरदार, तुम्ही जर प्रश्न विचाराल, तुम्ही जर त्याच्यापूर्वी एक गोष्ट सांगतो मित्रांनो, प्राध्यापक डॉक्टर नीरज हातेकर सर एका जाहीर कार्यक्रमामध्ये असं सांगतात की ज्यावेळेला ते पुण्याच्या ठिकाणी एके ठिकाणी इंटरव्ह्यू घेण्यासाठी पॅनलवर घेण्यासाठी गेले होते, त्यावेळेला तिथल्या एका संचालकांनी त्यांना एक सल्ला दिला जे इंटरव्ह्यूच्या आधी, की जो येणारा उमेदवार आहे त्याला अवघडात अवघड असा प्रश्न विचारा. तर हातेकर सरांनी त्यांना विचारलं की बाबा कारण काय? तर त्यावेळेला त्यांनी असं उत्तर दिलं त्या संस्थाचालकांनी की जो येणारा उमेदवार आहे तो चांभार समाजाचा आहे, आणि जर चांभार समाजाची लोक जर येऊन इथे या मोक्याच्या जागा काबीज करू लागतील तर आमच्या पोरांनी काय करायचं? एक मानसिकता काम करते की आम्ही धर्मशास्त्रांनी जे आम्हाला स्थान दिलेलं आहे ते स्थान अबाधित राहावं, त्यांना कोणतीही चॅलेंज करू नये, अशी मानसिकता इथं काम करत असते. हाच मुद्दा धरून प्राध्यापक सुखदेव थोरात देखील असं सांगतात की खाजगी क्षेत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी नोकऱ्या देण्याचा प्रसंग येतो त्या वेळेला मोस्ट ऑफ प्रसंग असे आहेत की त्या उमेदवाराची जात पाहूनच नोकऱ्या दिल्या जातात. म्हणजे इथली जाती व्यवस्था, इथली धर्मांध व्यवस्था अबाधित ठेवण्याचं काम इथं या प्रस्थापित समाजाच्या वतीनं मोठ्या ताकदीनिशी केलं जातंय, आणि ते अजूनही गतिमान आजकालच्या काळामध्ये ते गतिमान होताना दिसतंय. त्याचबरोबर पायल तडवीच्या प्रकरणामध्ये देखील आपल्याला एक शिकायला मिळालं की आपण अनलिशन ऑफ कास्टमध्ये बाबासाहेब ज्याप्रमाणे म्हणतात की तुम्ही कोणत्याही दिशेला जा, कोणत्याही मार्गाने जा, जातीचा राक्षस तुमच्या आडवं आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आम्ही कोणत्याही मार्गाने गेलो तरी जातीचा हा जो भस्मासूर आहे तो आम्हाला गिळंकृत करण्यासाठी टपलेला आहे. ही पायल तडवी असेल, रोहित वेमुला असेल, ही दोन उदाहरणं ही निदर्शक आहेत जी आपल्याला दिसत आहेत. पण मित्रांनो, हे जे युद्ध सुरू आहे, या जाती व्यवस्थेचं युद्ध आहे, या शिक्षण व्यवस्थेमध्ये, या मेनस्ट्रीममध्ये, समानतेच्या मुख्य प्रभावामध्ये लोकांनी येऊ नये म्हणून ज्या प्रकारची यंत्रणा काम करते, त्या यंत्रणेला बळी पडलेले कित्येक उदाहरणं आज आपल्या डोळ्याच्या माघारी आपल्याला दिसतात. काही मुलं म्हणतील, काही लोकांना वाटत असेल की काही आपली नवीन मुलं म्हणतात की जाती व्यवस्था इतकशी राहिली नाही किंवा काय, असं त्यांचं रिप्लाय असतं. तर मित्रांनो, सध्या मुंबईची स्थिती आहे, तुमच्या जवळपास जाती व्यवस्थेचे शिकार, जाती व्यवस्थेचे प्रसंग होत आहेत, विद्यार्थ्यांना डिस्क्रिमिनेशनला सामोरं जावं लागतंय. काही जर कोणी म्हणत असतील की बाबा जाती व्यवस्था संपले, एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये त्या होत नाहीत, तर मी त्यांना सांगतो की साठे कॉलेजचा एखादा जरी विद्यार्थी असेल तर त्यांना जाऊन भेटा, त्यानंतर तुम्हाला वस्तुस्थिती थोडीफार लक्षात येईल, इतकंच सांगतोय. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की या मोदी सरकारने आता आपल्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण आणले, न्यू एज्युकेशन पॉलिसी. ज्याप्रमाणे शायनिंग इंडिया, स्किल इंडिया, डेव्हलप इंडिया, स्टँडअप इंडिया अशासारखे जे बागुलबुवे उभे केलेले आहेत, त्याच प्रकारचा आणखीन एक बागुलबुवा या न्यू एज्युकेशन पॉलिसीने त्यांनी उभा केलेला आहे. म्हणजे बडेजावपणा करत योजना आणायच्या, त्या बारगळून टाकायच्या, असं धोरण यांचं राहिलेलं आहे. आज सध्याच्या घडीला शैक्षणिक संस्थांमध्ये मुलांचं उच्च शिक्षणामध्ये ॲडमिशन घेणाऱ्याचं प्रमाण हे केवळ 19.4% इतकं आहे. पण ह्या न्यू एज्युकेशन पॉलिसीनं असं टार्गेट ठेवलेलं आहे की 2030पर्यंत हे ग्रॉस इनरोलमेंट रेशो जवळपास 100% जाईल. म्हणजे अतार्किक अशा गोष्टी आणण्याचा प्रयत्न या सरकारने चालवलेला आहे. आणखीन गोष्ट आपण मागे जाऊन ज्यावेळेला पाहतो की 13 पॉईंट रोस्टरचा प्रश्न आहे. खरं तर उच्च शिक्षणामध्ये, शैक्षणिक संस्थेमध्ये जो समानतेचा प्रवाह आहे, तो समानतेचा प्रवाह रोखण्याचं काम अशा प्रकारच्या गोष्टीमधून चाललेलं आहे. 13 पॉईंट रोस्टर, अलाहाबाद हायकोर्टाने ज्यावेळेला निकाल दिला की 200 पॉईंट रोस्टर हटवलं जाऊन त्या ठिकाणी 13 पॉईंट रोस्टर हा प्रकार आणण्यात आला. म्हणजे यानुसार उच्च शिक्षणामध्ये आपले जे काही SC, ST, OBC आणि मागासवर्गीय समाजाचं प्रतिनिधित्व करणारे हे जे काही प्राध्यापक वर्ग आहेत,
त्यांना पूर्णतः मागचा रस्ता दाखवायचं काम या 13 पॉईंट रोस्टरने केले. ही उदाहरणं पाहतो त्यावेळेला आपल्याला कळतं की आपली शिक्षण व्यवस्था धोक्यात आहे. आणि आंबेडकरी चळवळीचा वारसा सांगणाऱ्या लोकांनी ह्या गोष्टीकडे बघत असताना आपण त्यावर कसे काम करत आहोत किंवा आपली भूमिका काय राहणार आहे याचा विचार प्रकर्षानं करणं गरजेचं वाटतं. आता शिक्षण संस्थेमध्ये आज काय सुरू आहे या गोष्टीवर पण लक्ष घालणं मला तितकंच गरजेचं वाटतं. तुम्ही वाचता आहात रोज किंवा रोजच्या वर्तमानपत्रामध्ये दिवसेंदिवस पाहतात की गेल्या काही वर्षामध्ये यांनी काय चालवलेलं आहे. आपले जबाबदार प्रधानमंत्री असलेले नरेंद्र मोदी IITच्या एका कार्यक्रमामध्ये म्हणाले की आमच्या देशामध्ये प्राचीन काळामध्ये प्लास्टिक सर्जरीचा शोध लागला होता आणि गणपती प्लास्टिक सर्जरीपासून डेव्हलप झालेलं एक उदाहरण आहे असं ते जाहीररित्या म्हणाले होते. दुसरा आणखीन एक गोष्ट की आपले राजनाथ सिंग राफेलला लिंबू लावताना आपल्याला दिसतात. त्यानंतर इंडियन नॅशनल सायन्स काँग्रेसमध्ये जे पंजाब इथे झाला नॅशनल सायन्स काँग्रेसमध्ये असं विधान केलं जातं की कौरवाचा जन्म हा टेस्ट बेबीच्या तंत्रज्ञानातून झालेला आहे. इथे डार्विनचा सिद्धांत नाकारण्याची मजल इथल्या काही राज्यकर्त्यांच्यावरती जाते आणि लोकसभेमध्ये एका जबाबदार ठिकाणी जाहीररित्या वक्तव्य केलं जातं की संस्कृत वाचल्यामुळे संस्कृतचा अभ्यास केल्यामुळे डायबिटीज आणि कोलेस्ट्रॉल कमी होतात. अशा प्रकारची बेजबाबदार विधानं या राज्यकर्त्यांच्याकडून केली जातात. मित्रांनो, यांचं धोरण काय? मुळात हे जे बोलतात ही लोक कोण आहेत? अजून पण आपल्याला मोदींच्या डिग्रीचा पत्ता लागला नाही. महाराष्ट्रात बघायला गेलं तर विनोद तावडेंच्या डिग्रीचं काय झालं आपल्याला माहिती नाही. स्मृती इराणींची डिग्री काय आहे हे देखील माहिती नाही. ही लोक आहेत कोण? आणि यांनी जे धार्मिक उन्माद शिक्षणाचं भगवीकरण चालवलेलं आहे ते कशासाठी आहे? मुळात ज्यांना कुठल्याही प्रकारची विचारधाराच नाही, ज्यांना कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नाही, ती लोक आज सर्वोच्च राज्यसत्तेपर्यंत पोहोचताना दिसत आहेत. त्यांची पार्श्वभूमी विषय निघाला पार्श्वभूमीचा की गोळवळकरांना ज्यावेळेला प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही चातुर्वर्ण्याला मानता की नाही, तर गोळवळकरांनी त्याला उत्तर दिलं की हा मी चातुर्वर्ण्याला मानतो. मग माणसाच्या उपजत गुणांचं काय असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपल्यामध्ये अनासक्ती योगाचा सिद्धांत आहे. म्हणजे कर्मफलाची अपेक्षा न करता आपल्याला जसं ठेवण्यात आलेलं आहे तसंच राहावं, इतर अपेक्षा करू नये. आणि नंतर ते म्हणतात की समाजाची बांधणी आहे, समाजाचे जो ढाचा आहे ती समाज व्यवस्था ढासळत आहे आणि त्याचा धोका आपल्याला आहे. जी सनातन समाज व्यवस्था आहे म्हणजे असं म्हणतात की शेतकऱ्याच्या मुलानं शिक्षण घेतले आणि जर तो नोकरीसाठी शहराकडे आला तर ग्रामीण समाज व्यवस्था ढासळत जाते. म्हणजे शेतकऱ्याच्या मुलांना फक्त शेतीच करायची, चांभाराच्या मुलांना फक्त चपलाच शिवायच्या, लोहाराच्या मुलांना फक्त लोहाराचंच काम करायचं, अशी धारणा या विचारधारेची आहे. मित्रांनो, भारतीय संविधानानं आम्हाला स्वातंत्र्याचा अधिकार दिला. या स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये भारतीय अनुच्छेद कलम नंबर 19 मध्ये स्वातंत्र्याचा अधिकार असा सांगतो की आपल्याला कॅरी टू फ्री प्रोफेशन म्हणजे कुठलाही धंदा करण्याचा, कुठलाही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेनं दिलं. म्हणजे ही वर्षापासून चालत आलेली, गेली कित्येक वर्ष चालत आलेली अमानुष अशी समाज व्यवस्था आहे. म्हणजे ज्या समाज व्यवस्थेमध्ये एका वर्गातून दुसऱ्या वर्गामध्ये जाण्याची वाटच नव्हती, त्या समाज व्यवस्थेला सुरुंग लावत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यवसाय स्वातंत्र्य दिलं आणि सगळ्यांना आपल्या गुणकौशल्यानुसार सगळी दारं मुक्त करून टाकली. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान आहे. यानंतर आणखीन एक गोष्ट मला मांडावीशी वाटतं की आत्ताच्या समाजामध्ये सध्या असलेली परिस्थिती. मी ज्यावेळेला एक आंबेडकरी चळवळीतला एक विद्यार्थी म्हणून
या सगळ्या परिस्थितीकडे पाहतो तर मला एक गोष्ट प्रकर्षाने दिसते की आता महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची असलेली दयनीय अवस्था, किंबहुना ती देशभरामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतही असेल. काही वर्षापूर्वी मंत्रालयामध्ये वेटर पदाच्या जागा निघाल्या होत्या. जवळपास 9 जागा होत्या आणि 7,000 पदांचे अर्ज त्या ठिकाणी 7,000 उमेदवारांचे अर्ज त्या ठिकाणी आले होते. ही इतकी मोठी बेरोजगारी या शासनाने निर्माण केली. 45 वर्षात सगळ्यात भीषण असा बेरोजगारीचा रेशो आपण पार केलेला आहे. ही मुलं पुण्यासारख्या ठिकाणी अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये जगत आहेत. तर मग ह्यांच्यासाठी आवाज कोण उठवत आहे, ह्यांच्यावर कोण बोलत आहे, हा देखील विचार करायला लावणारा प्रश्न आहे. एकंदरीत नोकरीच्या संधी आणि मुलांचे आधी निघणाऱ्या जागा यांचं जर गुणोत्तर पाहिलं तर ते खूप हताश करणार आहे. आणि आकडेवारी पण अशी सांगते की सध्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या प्रमाणात होत आहेत त्यापेक्षाही जास्त या मग याला टॅकल करण्यासाठी आपल्याकडं कोणती यंत्रणा आहे, आपण कशाची मागणी केली पाहिजे, आपण कशाचा आग्रह धरला पाहिजे, याची रणनीती मला वाटते की आपण आखणं गरजेचं आहे, त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. विद्यार्थी संघटनाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर आम्ही पाहत आलो आहोत की सध्या विद्यार्थी संघटनांचं व्यावसायिकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ज्या विद्यार्थी संघटना राजकीय पक्षाच्या दावणीला बांधलेल्या आहेत किंवा राजकीय पक्षाशी अटॅच आहेत त्या विद्यार्थी संघटना विशिष्ट मुद्द्याचं भांडवल करण्याचं काम करतात आणि एका विशिष्ट काळापर्यंत ते प्रश्न सोडून देतात. मग अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना वाली कोण हा प्रश्न उभा राहतो. आणि परिणामी असा झालेला आहे की ह्या सगळ्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारची क्रेडिबिलिटी विद्यार्थ्यांच्यामध्ये राहिली नाही. म्हणून कदाचित आपल्या महाराष्ट्राचं वातावरण असं असेल की दुर्दैवाने आपल्याला तशी लिडरशिप मिळालेली नाही, तशी स्पेस मिळालेली नाही. हे त्याचं एक महत्त्वाचं कारण असू शकतं असं मला वाटतं. दुसरी आणखीन एक गोष्ट असं आहे की जेव्हापासून आपण पाहतो की ज्या प्रमाणामध्ये शिक्षणाचं खाजगीकरण आणि बाजारीकरण सुरू आहे, ते शिक्षणाचं खाजगीकरण आणि बाजारीकरण ही इथल्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांना दूर फेकणार आहे. सरकारी शिक्षण संस्थांची नासधूस करणं, त्यांना जाणून बुजून वीक करणं आणि त्यातला पॅरलल अशी खाजगी शिक्षण व्यवस्था उभी करणं जिथे भरमसाठ पैसा आकारला जातो, जिथे भरमसाठ पैसा घेतला जातो आणि मुलांना शिकवलं जातं. महापुरुषांनी एकाच शिक्षण पद्धतीचा आग्रह धरला म्हणजे या भारताचे नागरिक घडत असताना ते एका विशिष्ट शिक्षण पद्धतीतून घडावेत आणि बाहेर पडावेत अशी त्यांची धारणा होती. पण ज्या प्रकारचं शिक्षण आता सुरू झालेलं आहे त्यामध्ये ते दर्जाचं शिक्षण आहे का, समानतेचं शिक्षण आहे का, हा नक्कीच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. एक या सगळ्यात एक गोष्ट एका गोष्टीची चर्चा नक्कीच झाली पाहिजे की आता आपल्याकडं यामध्ये जबाबदारी काय आहे की आंबेडकरी चळवळीने पुढची वाटचाल करत असताना आणि आताच्या परिस्थितीमध्ये कोणती भूमिका घ्यावी आणि कुठल्या उपाययोजना कराव्यात. खरं तर या चळवळीचा कणा आहे तो विद्यार्थी आहे आणि एखादी विचारधारा किंवा एखादी विचारधारेची भविष्यकालीन वाटचाल काय असेल, विचारधारेचं भविष्य काय असेल याचं प्रतिबिंब त्या विचारधारेच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये असतं. मग याच न्यायानं ज्यावेळेला आपण आपल्या कार्यकर्त्यांच्याकडे पाहतो त्यावेळेला ते कोणत्या अवस्थेमध्ये आहेत याची देखील चिकित्सा करणं गरजेचं आहे. आज जी राजकीय निराशा, सामाजिक निराशा कार्यकर्त्यांच्या वाट्याला आलेल्या आहे, ती निराशा त्यांना हतबल करते. काही कार्यकर्ते, काही विद्यार्थी या सगळ्या व्यवस्थेतून बाहेर फेकले जात आहेत, प्रक्रियेतून बाहेर फेकले जात आहेत. आम्हाला त्यांना थांबवणं गरजेचं आहे.
आणि एकंदरीत फक्त आंबेडकरी विद्यार्थी आणि आंबेडकरी मुवमेंट म्हणूनच नाही, तर ज्यावेळेला आंबेडकरी मुवमेंट असा विचार करतो त्यावेळेला साहजिकच या या देशातली, या महाराष्ट्रातली आणि एकंदरीत सगळी संविधानवादी विचारधारा आहे, ती संविधानवादी विचारधारेची जबाबदारी आंबेडकरी समाजावरती येऊन पडते. एक गोष्ट खरी आहे की ज्या अर्थी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो, ज्या अर्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करतो, त्या अर्थी बाबासाहेबांनी निर्माण केलेली एक एक गोष्ट सांभाळण्याची, जोपासण्याची, वाढवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्यावरती येऊन पडते. म्हणून मला जबाबदारीनं असंच सांगावंसं वाटतं, हे विधान करावंसं वाटतं की आम्ही जर बाबासाहेबांचं नाव घेत असू तर या सगळ्या प्रश्नांना गवसणी घालण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. कारण गेल्या काही वर्षामध्ये, गेल्या 30 वर्षाचा आपण इतिहास पाहिला तर आमची चळवळ पूर्णतः भरकटलेली होती, दिशाहीन झालेली होती. अनेक गुंत्यातून ती प्रवास करत होती. कदाचित हे कारण असू शकतं की त्यांच्यासमोर जो गुंता निर्माण केलेला होता, तो गुंता त्यांना अन्याय आणि अत्याचार याच्यापासून बाहेर पडूच देत नव्हता किंवा तशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण या विचारधारेनं आता आपले पंख बाहेर काढलेले आहेत. ती वेगवेगळ्या विषयाला गवसणी घालत आहेत. बाबासाहेबांच्या विचाराला मानणारे कार्यकर्ते, बाबासाहेबांच्या विचारांच्यावर काम करणारे विद्यार्थी इंटरनॅशनल, नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये आपला ठसा उमटवत आहेत. तिथे आपला आवाज बुलंद करत आहेत. मिळेल त्या मार्गानं, मिळेल त्या साधनांनी प्रत्येक कार्यकर्ता काम करत आहेत, वेगवेगळ्या स्तरावरती काम करत आहे. फक्त उणीव आहे की या सगळ्यांचं एकत्रीकरण करणारी एक मध्यवर्ती यंत्रणा आपण डेव्हलप केली पाहिजे. ती आपण निर्माण करणं गरजेचे आहे. आणि जर ती आपण करू शकत नसू तर येणारी पिढी मला वाटतंय की प्रश्नचिन्ह निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. आजचा जो कार्यकर्ता आहे त्याच्यावरती जबाबदारी मोठी आहे. त्याला सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. त्याला शैक्षणिक चळवळीचं प्रतिनिधित्वही करायचं आहे. त्याला राजकीय अपयशावरती मात करून स्वतःचा ठसा देखील उमटवायचा आहे आणि त्याला आर्थिक स्थिरता देखील मिळवायची आहे. कारण आपल्याकडे कुठली अशी परंपरा नाही आहे की आपल्या बापदाद्यांनी सगळं काही उभं करून ठेवलेलं आहे किंवा आपण संपत्तीची संसाधनं आपल्या पूर्वपार पिढीपार चालत आलेले आहेत. तर नाही मित्रांनो, हे आपल्याला उभं करायचं आहे. आणि मला असं वाटतं की महत्त्वाकांक्षी कार्यकर्त्यांचं तेच लक्षण आहे की आपल्याकडं ज्या गोष्टी नाहीत त्या गोष्टी नाहीत म्हणून रडत बसण्यापेक्षा त्या गोष्टी कशा साध्य कराव्यात यासाठी कार्यरत होणं गरजेचं आहे. आणि मुळात बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा सूर्य आपल्यासोबत असताना, इतकी मोठी प्रचंड ऊर्जा सोबत असताना आपण इकडे तिकडे भरकटत कशाला राहतोय, हा मला विचार म्हणजे हा विचार नक्कीच त्रासदायक आहे किंवा तो एक महत्त्वाकांक्षी कार्यकर्ता म्हणून नक्कीच निषेधार्ह वाटतो मला आणि त्याच्यावर आपण काम करणं गरजेचं आहे. दुसरी एक गोष्ट की मला असं म्हणायचं आहे की आंबेडकरी समाजाच्या या युवकाकडं किंवा आताच्या आंबेडकरी समाजाची आंबेडकरी चळवळ आम्ही करत आहोत असं मानणाऱ्या लोकांच्याकडं, या समाजाकडं आज देशाचं पालकत्व आहे. कारण आपल्या बापाने संविधान लिहिलेलं आहे. या देशाची सर्वोच्च अशी संविधानिक यंत्रणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली आहे. आणि बाबासाहेबांचं आपण नाव घेतो तर ती टिकवून ठेवण्यासाठी, तिच्यासाठी आपण कंबर कसली पाहिजे आणि त्याच्यासाठी पुढे येणं ही आपली प्रातिनिधिक जबाबदारी आहे असं मला वाटतं. आणि मुळात आपला जो पिंड आहे, हा पिंड इथल्या व्यवस्थेच्या विरोधात बंड करणार आहे, व्यवस्थेच्या विरोधात दंड ठोकून उठणार आहे. दडपशाही किती करण्याचा प्रयत्न केला तर या समाजानं आपला आवाज बुलंद केलेला आहे. आज कदाचित तो काही भावनिक गोष्टीतून जात असेल, काही अडचणीतून तो जात असेल, पण या कार्यकर्त्याला आता भान आलेलं आहे. याला सत्य असत्य या गोष्टीची जाणीव आहे. आपल्या समोरची आव्हानं त्याला कळत आहेत आणि आपल्याला कोणत्या दिशेने पादाक्रांत करायचं आहे याचीही जाणीव त्याला आहे. आणि ती ताकद ही कार्यकर्त्यांच्या मध्ये आहे असं मला वाटतं.
कदाचित राजकीय अस्थिरता असेल, पण आज या समाजानं निर्णायक हस्तक्षेप भारताच्या समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये, शैक्षणिक चळवळीमध्ये केलेला आहे. शैक्षणिक चळवळीचा विचार करताना कदाचित इथे मुंबईमध्ये ते लीडरशिप तयार होऊ शकली नसेल कदाचित, पण मुंबईमध्ये ज्या ज्या संघटना आहेत, मग त्या प्रस्थापित पक्षांच्या असू देत किंवा छोट्या मोठ्या विद्यार्थी संघटना असू देत, या विद्यार्थी संघटनामध्ये इंटेलेक्च्युअली काम करणारा, ॲक्टिव्हली काम करणारा, इथंपासून ते जिंदाबाद मुर्दाबाद करणारा हा कार्यकर्ता, हा आंबेडकरी चळवळीच्या कार्यशाळेतून तयार होणारा कार्यकर्ता आहे. म्हणजे ही माणसं घडवणारी चळवळ आहे, ही सत्यशोधकी चळवळ आहे, ही आग्रह धरणारी चळवळ आहे. मित्रांनो, बाबासाहेब असं म्हणतात की दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी ज्यावेळेला संविधान सुपूर्द केलं त्यावेळेला सांगतात की आपण एका विलक्षण जीवनामध्ये प्रवेश करत आहोत. राजकीय जीवनामध्ये आपण एक मूल्य, एक मत आणि समान किंमत या तत्वांना अंगीकारत आहोत, पण सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये हेच समानतेचं तत्व आपण प्रकर्षानं नाकारता दिसत आहोत. परस्पर विरोधी तत्वांचा हा खेळ आपण आणखी किती काळ चालू द्यायचा? आपण शक्य तितक्या लवकर समता प्रस्थापित केली पाहिजे, अन्यथा विषमतेने ग्रासलेले हे लोक लोकशाहीचा डोलारा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांनी जे धोके सांगितलेले आहेत ते धोके आपण लक्षात घेतले पाहिजेत. ही विषमतेने ग्रासणारी लोक कोण आहेत आणि ही विषमतेने ग्रासणारी लोक आक्रोश करायला का उभं राहत आहेत, हा मुद्दा दुर्लक्षित राहता कामा नये. म्हणजे शक्य तितक्या लवकर आपण समतेचा आग्रह धरला पाहिजे. एक विशिष्ट विचारधारा काम करतायत, त्यांना समता नको आहे, त्यांना स्वातंत्र्य नको आहे, त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नको आहे. काय खायचं, काय बोलायचं, कुठे राहायचं हे सगळं ते ठरवत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या बाबासाहेबांनी भारताचं संविधान लिहिलं, जे बाबासाहेब म्हणतात की मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमतः भारतीय आहे, जे एक दृष्टे राष्ट्रभक्त, राष्ट्रसेवक डॉक्टर बाबासाहेब आहेत. आणि या बाबासाहेबांचा वारसा सांगणारी आपण लोक, या बाबासाहेबांच्या वारसदारांच्यावर नक्षलवादाचा आरोप केला गेला. खैरलांजीच्या वेळेस इथल्या व्यवस्थेकडून म्हटलं गेलं की ज्याने आक्रोश केला, ज्यांनी ट्रेन पेटवली ते कदाचित दहशतवादी असतील. इतकी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे की आम्ही या बाबासाहेबांचे वारसदार असताना आमच्या ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे. आता परिस्थिती अशी आहे, हे पालकत्व आता कार्यकर्त्यांनी, नवीन कार्यकर्त्यांनी पुढे येऊन स्वीकारणं गरजेचं आहे. ज्या जबाबदाऱ्या पडत आहेत त्या आणि त्यासाठी आपले खांदे मजबूत केले पाहिजेत आणि आपला आवाज बुलंद केला पाहिजे. ही अपेक्षा सर्वच कार्यकर्त्यांच्याकडून आहे, सर्वच अनुयायांच्याकडून आहे. खरं तर सांगायचं आहे की बौद्धिक मागासलेपणा हा जास्त काळ टिकू शकणार नाही. ज्या लोकांनी या भारतामध्ये हा जो गोंधळ चालवलेला आहे, हा गोंधळ आणखीन जास्त काळ टिकू शकणार नाही. या देशाचं वैचारिक अधिष्ठान आपल्या खांद्यावरती येऊन उभं आहे आणि मला वाटतं की आपण ही जबाबदारी नक्कीच पेलू. आपण तितके सक्षम आहोत आणि त्या दृष्टीनं कमीवरती आपण काम केलं पाहिजे आणि शक्य तितकी महत्त्वाकांक्षा ठेवून, शक्य तितक्या प्रयत्नातून आपण आपली ही जी चळवळीची ध्येय आहेत, तो संविधानिक राष्ट्रवाद बळकट करण्याचं, स्वतंत्र ही मूल्यांचा आवाज बुलंद करण्याचं, हा आपला जो बुद्धिप्रामाण्यवाद आहे, हा बुद्धिप्रामाण्यवाद डेव्हलप करण्याचं आणि या भारताच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटत बाबासाहेबांचा विचार आणखीन बळकट करत तो विकसित करण्याची जबाबदारी खरं तर प्रत्येक कार्यकर्त्यावरती येऊन ठेपलेली आहे असं मला वाटतं. शेवटी नामदेव ढसाळांच्या काही गोष्टी आहेत, काही ओळी आहेत, ते आपल्यासमोर मांडतो याच्यासाठी, कारण वर्षानुवर्ष तुम्ही आम्हाला हे नाकारलं,
वर्षानुवर्ष तुम्ही आम्हाला प्रवाहात घेतलं नाहीत, तुम्ही आम्हाला पाणीही नाकारलं, पण आम्ही तुमच्यासाठी लढण्यासाठी तयार आहोत, असं वामनदादा यात म्हणतात. नदी राखते जन्मसिद्ध हक्क माणसावरला, नदी राखते जन्मसिद्ध हक्क माणसावरला, आम्ही जिथं जिथं पाय टाकू तिथं तिथं उठतील उफाळी निवाळचंग पाण्याचे. मग आमच्यासकट कोणीच राहणार नाही तहानलेला, जात पाण्याला जाती रंग देणारा तुमचा ऐकुलता एक ईश्वर होईल अफलातून बुळगा, आणि मग तुम्ही धोतराची सोंगे ओल्या करण्यासाठी आमच्याकडे मागाल भीक पाण्याची. मग तुम्ही धोतराची सोंगे ओली करण्यासाठी आमच्याकडे मागाल भीक पाण्याची. आम्ही मात्र तुम्हाला पाण्यानं भरलेलं रांजण देऊ, आम्ही मात्र तुम्हाला पाण्यानं भरलेलं रांजण देऊ. हे छळकऱ्यानो, पाण्यासारखं सुंदर कर्तव्य दुसरं कुठलंच नसतं जगात. पाणी टंचाई आली की तुम्ही शर्टासारखी शहरं बदलता, पण पाण्यावाचून तडफडून मरणाऱ्यांनी सांगा काय बदलायचं, सांगा काय बदलायचं. तुम्ही इतके वेळ मला ऐकून घेतलं, सहन केलं, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानतो. आणि आज सध्याच्या या आपत्कालीन परिस्थितीमध्ये घरीच राहा, सेफ राहा, आनंदी राहा. थँक्यू. जय भीम. काय प्रश्न आहे? नाही प्रश्न नाही. चौथीचे नाही. ठीक आहे ना? करू फिनिश? हां कर.